नमस्कार, मी पंजाब खास तेलंगणात आलेलो आहे म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की तेलंगणाच्या बाजूला नांदेड जिल्हा आहे, धर्माबाद आहे, आदिलाबाद आहे. म्हणून या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, तुम्ही काढून झाकून ठेवा. कारण की तुमच्या तेलंगणामध्ये आणि तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये, नायगाव तालुक्यामध्ये, नरसी तालुक्यामध्ये म्हणजे 16 तारखेला पावसाचं वातावरण होणार आहे, पाऊस येणार आहे. म्हणून हे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, हरभरा असेल काढून झाकून ठेवा. कारण की 16 तारखेला या भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर राज्यामध्ये 17, 18, 19, 20, 21, 22 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे.